चला मग आता सुरुवात करू कशाला. तर पुढच्या चॅप्टरला म्हणजे पुढच्या सेक्शनला युरोपियनांचे भारतात आगमन जे आहे हे पाहत होतो आपण. काय पाहत होतो? युरोपियनांचे भारतात आगमन, युरोपीय व्यापाऱ्यांचे. आतापर्यंत आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली. पार्श्वभूमीनंतर आपण पोर्तुगीज व्यापारी जे म्हणजे सगळ्यात पहिले भारतात कोण आलं तर पोर्तुगीज आले. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं? पोर्तुगीजांनी भारतात प्रवेश कसा केला, बरोबर आहे. 1498 20 मे 1498 मध्ये वास्को दी गामा हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या आहे ना कालिकत या बंदरात उतरला. 20 मे 1498 हा तो दिवस. तो दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होप म्हणजे आशेच्या भुशिराला वळसा घालून तो दक्षिण आफ्रिकेच्याच पूर्वेकडील किनारपट्टीवर व्यापार करत 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 भारतात पोहोचला तो. ठीक आहे, त्यांनी व्यापार करत करत पोहोचला आणि विचारत विचारत तो कुठं पोहोचला? भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कालिकत या बंदरात येऊन पोहोचला. त्यावेळेचे जे राजे होते झामोरीन, त्यांनी त्याचं स्वागत केलं, त्याला व्यापारी सवलती दिल्या. 1499 मध्ये तो परत गेला. 1499 मध्ये तो पोर्तुगालला परत गेला. तिथं युरोपात त्यांनी आपल्या सोबत नेलेला जो मुद्देमाल होता तो विकला. तर त्याला पोर्तुगाल मधून भारतात येण्यासाठी आणि इथून पुन्हा पोर्तुगालला परत जाण्यासाठी जितका खर्च लागला होता प्रवासाचा त्याच्या 60 पट त्याला नफा झाला. म्हणजे हा प्रचंड नफा होता त्याच्यासाठी. 1499 मध्ये गेल्यानंतर 1502 मध्ये तो परत आला. यावेळेस त्याच्याकडे आणखी जास्त जहाजे होती, म्हणजे तो आणखी जास्त व्यापार करण्यासाठी निघालेला होता. तो येऊन गेल्यानंतर 1502 मध्ये तो येऊन गेल्यानंतर 1503 मध्ये अल्बकुर्क हा स्क्वॉड्रन कमांडर म्हणून आला. तो पुढचा मुद्दा आहे, कारण आपण याचं लास्ट लेक्चर मध्ये हे पाहिलं होतं की 1502 मध्ये वास्को द गामा येऊन गेल्यानंतर 1505 मध्ये पोर्तुगीजांनी भारतातील पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर जनरल पाठवला. पहिला गव्हर्नर. तर भारतात पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण होता? तर तो होता फ्रान्सिस्को डी अल्मीडा. कोण होता? फ्रान्सिस्को डी अल्मीडा. हा 1505 ते 1509 पर्यंत भारताचा गव्हर्नर होता, पोर्तुगीज गव्हर्नर आहे ना. तर पहिला प्रश्न काय की भारताचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण? तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? फ्रान्सिस्को डी अल्मीडा. त्याचा कार्यकाळ काय? 1505 मध्ये तो भारताचा पहिला गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला. 1509 मध्ये तो इथून भारताचा पहिला गव्हर्नर म्हणून त्या पदावरून दूर झाला. ठीक आहे, इथपर्यंतचा प्रवास. आता त्यांनी काय केलं तर तो येईपर्यंत पोर्तुगीजांचं भारतात एक व्यापारी केंद्र होतं, कालिकत. फ्रान्सिस्को डी अल्मीडा यांनी दोन महत्वाच्या गोष्टी केल्यात. काय केल्यात? दोन महत्वाच्या गोष्टी त्या आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिल्यात. त्या पुन्हा सांगतो मी, रिव्हिजन केली फॉर रिव्हिजन, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. तर त्यांनी सगळ्यात पहिले तर दोन व्यापारी केंद्र आणखी वाढवली. एक कोचीन आणि दुसरं कन्नौज. ही दोन आणखी व्यापारी केंद्रे स्थापन केली कालिकत शिवाय. आणि ही सुरुवातीला सगळी पश्चिम किनारपट्टीवरच होती, पूर्वेकडे ते गेलेलेच नव्हते. पूर्वेकडे जाणारा हा गव्हर्नर जो होता हा फ्रान्सिस्को डी अल्मीडाने, त्याच्यानंतर आलेल्या गव्हर्नर जे आहेत त्यांनी पूर्वेकडे व्यापार जो आहे तो सुरू केला. हा पश्चिमेकडे होता. कालिकत पहिले होतच, तर त्यांनी कोचीन आणि कन्नौज हे दोन केंद्र जिंकून घेतली. कोचीन राजधानी झाली. ठीक आहे, आता त्यानंतर त्यांनी दुसरं काय केलं तर हिंदी महासागर जो होता हा भाग, हिंदी महासागराचा हा भाग, याच्यावर व्यापारी मक्तेदारी कोणाची? तुर्की लोक, तुर्की व्यापारी, अरबी व्यापारी. अरबी व्यापाऱ्यांनी भरपूर त्रास दिलेला आहे युरोपियन व्यापाऱ्यांना. शेकडो वर्ष तो जो कॉन्स्टॅन्टिनोपलचा मार्ग होता त्या मार्गाने भयंकर त्रास दिलेला आहे व्यापाऱ्यांना, युरोपीय व्यापाऱ्यांना. सगळ्यात पहिले शत्रू जर युरोपियनांचे भारतात आल्यानंतर कोणी असतील, पोर्तुगीजांनी सगळ्यात पहिले धिंगाणा जर कोणाचा केला असेल तर ते होते अरबी. म्हणजे हे टिकून त्यांच्यावर अरबी लोकांवर 1400 म्हणजे आता मला सांगा 1505 पासून म्हणा, 1505 ला फ्रान्सिस्को डी अल्मीडा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. त्याच्यापासून पुढे येणाऱ्या प्रत्येक गव्हर्नर जनरलला हेच उद्दिष्ट, पहिले अरबी जे आहेत त्याचा बँड वाजवायचा, अरबी व्यापारी. ह्या अरबी लोकांचं साम्राज्य होतं. यांनी पहिलं काम यांनी म्हणजे दुसरं काम यांनी सगळ्यात महत्वाचं केलं. पहिले तर व्यापारी केंद्र स्थापन, दुसरं महत्वाचं काम केलं यांनी दीव दमन जवळ याच्याच काळात गुजराती आरमार, अरबी आरमार आणि तुर्की आरमार या तिन्ही आरमाराचा हिंदी महासागरात पराभव केला. ठीक आहे, आणि तिथं ह्या बाजूला पोर्तुगीजांची व्यापारी मक्तेदारी स्थापन केली. पहिलं काम सगळ्यात महत्वाचं.
व्यापारी केंद्र तर स्थापन केलीच, पण सगळ्यात महत्वाचं पहिलं काम फ्रान्सिस्को डी अल्मिडाचं हेच. यामुळे काय झालं, हा जो पश्चिम भाग होता इथं हिंदी महासागरात पोर्तुगीजांची व्यापारी मक्तेदारी झाली. पुढे पोर्तुगीज राजांनी त्या मार्गावरून मसाल्यांचा जो व्यापार आहे, या मार्गावरून मसाल्यांचा व्यापार जो आहे याला काय केलं त्यांनी, पोर्तुगीज राजाची मक्तेदारी करून टाकली. ठीक आहे, किंवा राजघराण्याची मक्तेदारी करून टाकली. हा इथून व्यापार कोण करत, फक्त राजघराणे. मसाल्याचा व्यापार या भागात कोण करेल, फक्त पोर्तुगीजांचं राजघराणं, आहे नाही, राजघराण्याची मक्तेदारी करून टाकली. मक्तेदारी म्हणजे काय, मोनोपोली असं म्हणजे फास्ट समजते इंग्रजी. रॉयल मोनोपोली म्हणतात याला, याला काय म्हणतात, रॉयल मोनोपोली करून टाकली त्यांनी. ठीक आहे, म्हणजे आता यांच्याशिवाय कोणीही व्यापार करणार नाही मसाल्यांचा या भागात. या भागातून मसाल्याचा व्यापार जो होईल ते फक्त पोर्तुगीज राजघराणे करेल. ठीक आहे, आता ही त्यांची चूक होती, यांना आता नाही समजलं, ते त्यांना त्यानंतर समजलं. म्हणजे तुम्ही आपण ज्यावेळेस ऱ्हास पाहू, पोर्तुगीजांचा ऱ्हास, तर त्या ऱ्हासांची जी कारणे आहेत त्या कारणांपैकी एक कारण की त्यांनी राजकीय मक्तेदारी बनवून ठेवला होता व्यापार म्हणून. तर तो पुढचा मुद्दा आहे. ठीक आहे, तर हे कोणाच्या काळात झालं, भारताचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर फ्रान्सिस्को डी अल्मिडा याच्या काळात. आता त्यानंतर 1509 मध्ये अल्बकुर्क, आता हा सगळ्यात महत्वाचा बघा, हा सगळ्यात महत्वाचा, हे दोनच महत्वाचे गव्हर्नर आहेत पोर्तुगीजांचे. तुम्हाला अभ्यास करत असताना पोर्तुगीजांचे जितके गव्हर्नर आहेत, आपल्याला सगळे गव्हर्नर कोणाचे अभ्यासायचे, ब्रिटिश सत्तेचे. बाकी सगळ्यांचे अभ्यासण्याची आवश्यकता नाही. पोर्तुगीजांच्या बाबतीतही दोन गव्हर्नर फार महत्वाचे. बाकीच्यांबद्दल काय एक दोन गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या, जसं की निनो द कुन्हा हा गव्हर्नर होता 1529 पासून 1538 पर्यंत. तर त्यांनी 1530 मध्ये गोवा ही राजधानी केली, कोचीन वरून राजधानी हलवली, पोर्तुगीजांची गोवा केली. ठीक आहे, आणि आपल्याला माहित आहे शेवटपर्यंत 1961 पर्यंत जोपर्यंत पोर्तुगीज भारतातून गेले नाहीत तोपर्यंत गोवा, दीव, दमण ही 3 केंद्रे त्यांच्याचकडे होती. ठीक आहे, आता मुद्दा काय, 1505 मध्ये अल्बकुर्क हा भारताचा गव्हर्नर जनरल 1509 मध्ये आला. ठीक आहे, 1503 मध्ये हा पहिले स्क्वॉड्रन कमांडर म्हणून भारतात आलेला होता. 1503 मध्ये हा स्क्वॉड्रन कमांडर म्हणून भारतात आलेला होता. त्यानंतर हा 1509 मध्ये दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून भारतात आला. भारतात दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून आला अल्बकुर्क. अल्बकुर्क हा भारतात पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर जनरल होता. पहिला होता फ्रान्सिस्को डी अल्मिडा, तो महत्वाचा, तो पहिला होता आणि त्यांनी व्यापारी केंद्रे वाढवलीत. हिंदी महासागरात जी मोनोपोली होती, ठीक नाही, व्यापारी मक्तेदारी आहे पोर्तुगीजांची, ती प्रस्थापित केली. आता अल्बकुर्क हा यांनी त्याच्यानंतर आणखी महत्वाच्या कामगिरी केली. मुळात हा आलेलाच होता 3 गोष्टींसाठी. हा आलेलाच कशासाठी होता, हा 3 गोष्टींसाठी आला होता. हा आला होता पर्शियाचे आखात आणि तांबडा समुद्र यावर नियंत्रण. ठीक आहे, व्यापारी नियंत्रण. पोर्तुगीजांचं अल्बकुर्क दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर जनरल भारतात आला 1509 मध्ये. 3 उद्दिष्टे घेऊन, 3 महत्वाची उद्दिष्टे घेऊन, याच्या व्यतिरिक्त जे करता येईल ते करायचं, पण ही 3 उद्दिष्टे साध्य करायची म्हणून. पर्शियाचा आखात, आता बघा इथं हिंदी महासागरात पोर्तुगीजांची व्यापारी मक्तेदारी. आता वरचा भाग राहिला तांबडा समुद्र आणि पर्शियाचा आखात. इथं पर्शियन व्यापारी, अरबी व्यापारी यांची व्यापारी मक्तेदारी. ठीक आहे, वरचा भाग अजून बाकीचा आहे, ज्या मार्गाने हे शेकडो वर्ष जमीन मार्गे प्रवास करत आलेत भारतात व्यापारासाठी, भारत आणि एशियातील इतर देशांसोबत. तर त्या तिथं अजूनही पर्शियन व्यापारी, अरबी व्यापारी यांचं व्यापारी साम्राज्य आहेच. मग याचं पहिलं काम पर्शियाचं आखात आणि तांबडा समुद्रात अरबी लोकांची, पर्शियन लोकांची जी व्यापारी मक्तेदारी आहे ती संपुष्टात आणणे आणि तिथं स्वतःची पोर्तुगीजांची व्यापारी मक्तेदारी निर्माण करणे पहिलं उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट पश्चिमेकडील अरबी व्यापारी मक्तेदारी पूर्णतः संपुष्टात आणणे. दुसरं उद्दिष्ट त्याचं तेच, पश्चिमेकडे जी अरबी व्यापारी मक्तेदारी आहे, अरबी लोकांची जी व्यापारी मक्तेदारी आहे ती पहिले पूर्ण संपुष्टात आणणे. 36चा जाकडा होता इथं आल्यानंतर अरबी लोकांसोबत. प्रत्येक गव्हर्नर आला तर त्याचा काटा अरबीवरच, अरबी लोकांवर. कारण यांनी शेकडो वर्ष जो खुशकीचा मार्ग होता यांचा, युरोपियनांचा, त्या मार्गात यांनी इतके व्यापारी अडथळे निर्माण केले युरोपीय व्यापाऱ्यांसाठी की ते त्रासलेले होते, पण तरीही त्या अडथळ्यांना पार करत हे व्यापार करायचे, कारण हा व्यापार फार नफ्याचा होता. म्हणून हे मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये समजून सांगितलं होतं की गरज काय, कुठलीही गोष्ट करण्यासाठी गरज लागते. गरज ही शोधाची जन्य आहे.
तर भारताकडे येणारा जो व्यापारी मार्ग शोधून काढला, समुद्री व्यापारी मार्ग शोधून काढला, ती गरज होती का? तर तो व्यापार जो आहे तो फार नफ्याचा होता. मी पहिलेही म्हटलं की युरोपातच वस्तू बनवून युरोपात विकून जेवढा नफा मिळत नव्हता तेवढा नफा इतक्या दुरून माल युरोपात न्यायचा, इतक्या देशातून होऊन तो युरोपात न्यायचा, इतक्या देशांचा नफा काटून तो युरोपात न्यायचा आणि तरीही नफा हा बक्कळ होत होता. म्हणून ही गरज जी आहे ही भारतापर्यंत घेऊन आली युरोपियनांना. भारत आणि आशियातील इतर म्हणजे महत्वाचं म्हणजे भारत आणि तिकडे इंडोनेशिया, सुमात्रा, जावा ही बेट आहे. तर इथपर्यंत यांना का घेऊन आली? ती गरज होती, व्यापारी गरज होती. आणि ही असं समजा 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल मध्ये जी घटना झाली, असं समजा पुढे इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती घडून आली तिचा पाया त्या घटनेने ठेवला. ती घटना घडली नसती, औद्योगिक क्रांती इतक्या सहजासहजी इतक्या लवकर आली नसती. जितका इतिहास मी वाचलाय, मला तरी वाटतं की ज्या पायाभूत घटना घडल्यात औद्योगिक क्रांतीसाठी, त्यात ही महत्वाची घटना 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेणे आणि युरोपियन व्यापाऱ्यांचा भारताकडे येणारा महत्वाचा मार्ग, व्यापारी मार्ग पूर्णतः बंद करणे. म्हणजे श्वास घेणंच बंद, नाक दाबून ठेवलं. नाक दाबून ठेवलं, तोंड उघडाच लागते ना. तोपर्यंत तोंड उघडणार आहे का? नाही. त्यांचं नाकच दाबलं, श्वास घ्यायलाच भारी करून टाकलं, त्यांनी तोंड उघडलं. मग त्यांनी ह्या मोहिमा ज्या आहेत त्या सुरू केल्या समुद्री मार्ग शोधण्याच्या, आणि शोधला शेवटी. तर पश्चिमेकडे अरबी लोकांनी भरपूर त्रास दिला, त्यांची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली. दुसरं आणि तिसरं त्याचं असं होतं की बघा, आता एक महत्वाचं, इथं हे सगळ्यात पहिले आले भारतात कालिकतला. जवळच कोचीन आणि कन्नौर यांनी आणखी व्यापारी केंद्रे केली, कोचीनी राजधानी केली. आता पश्चिम किनारपट्टीवर यांचं काय, यांची व्यापारी केंद्र जास्तीत जास्त सगळी व्यापारी केंद्र सुरुवातीला कुठं, ज्यावेळेस अल्बकुर्क भारतात आला त्यावेळेस व्यापारी केंद्र कुठं होती? पश्चिम किनारपट्टीवर. आणि इथून पुढे पश्चिम किनारपट्टीवर व्यापारी केंद्रे प्रस्थापित करायचीच, इथून वरही जायचं. पण आता मुद्दा काय की तुम्ही जर इथून नियंत्रण करत असाल आणि व्यापारी केंद्र तुमचं इतक्या वर आहे, इतक्या दूर आहे, तर तुम्ही इथून इथं राजधानी करून इथं व्यापारी केंद्र प्रस्थापित करून तुम्ही वरच्या एकदम वरच्या केंद्रापर्यंत एक तर जाऊही शकत नाही, तिथं केंद्र प्रस्थापित करूही शकत नाही. चुकीने केलं तर त्यावर नियंत्रण कसं ठेवाल? शक्य आहे का? नाही. म्हणून अल्बकुर्क एक आणखी उद्दिष्ट घेऊन आला की पश्चिम किनारपट्टीवर भारताच्या केंद्रस्थानी व्यापारी केंद्र स्थापन करणे, जिथून तुम्हाला दोन्ही बाजूला आणखी व्यापारी केंद्र स्थापनही करता येतील आणि भविष्यात त्यांचं नियंत्रण सुद्धा करता येईल. म्हणून तिसरं महत्वाचं उद्दिष्ट घेऊन आला तो केंद्रस्थानी व्यापारी केंद्र मिळवणे. आणि हे उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं. लगेच फेब्रुवारी 1510 मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून त्यांनी गोवा हा प्रदेश जिंकून घेतला आणि पश्चिम किनारपट्टीवर केंद्रस्थानी व्यापारी केंद्र प्रस्थापित केलं. त्यानंतर त्यांनी इकडेच बघा, कोचीन त्यांच्याकडे होतच, गोवा त्यांनी जिंकून घेतलं. त्यानंतर दीव, दमन, चौल, साष्टी ही पश्चिम किनारपट्टीवर कितीतरी व्यापारी केंद्रे पोर्तुगीजांची स्थापन झाली आहे की नाही. त्यानंतर कारण आता सोपं झालं ना, इथून नियंत्रण केलं तरी चालतं, वर खाली, खाली पण तुम्ही प्रदेश वाढवत नाही, खाली आहेच तुमच्याकडे. आता वर जे आहे ती व्यापारी केंद्र स्थापन करत नाही. यांनी व्यापारी केंद्र स्थापन केली वर, म्हणजे आता वर जाण्याची आवश्यकताच नाही, इकडे गुजरात आहेच माझा तिथं. तर इथपर्यंत आल्यानंतर त्यांच्याकडे आता केंद्रस्थानी गोवा, इथून वरची गुजरात पर्यंतची केंद्रे आणि खाली ही सगळी केंद्रे जी आहे व्यापारी केंद्रे, ही सुरुवातीला कोणाकडे होती? जास्तीत जास्त केंद्रे हे पोर्तुगीजांकडे होती. आणि त्यांनी त्याचं उद्दिष्ट आल्याबरोबर साध्य केलं 1510 मध्ये. 1510 मध्ये लक्षात ठेवा, फेब्रुवारी 1510 मध्ये विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा हा प्रदेश जिंकून घेतला. हे भरपूर वेळेस वाचलेलं आहे, ठीक आहे. तर 3 उद्दिष्टे काय विचारलं तर 3 उद्दिष्टे ही होती. 3 महत्वाची उद्दिष्टे काय घेऊन आलेला होता ते? पर्शियाचे आकार, तांबड्या समुद्रात व्यापारी नियंत्रण निर्माण करणे, पश्चिमेकडील अरबी व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणणे आणि भारतात पश्चिम किनारपट्टीवर केंद्रस्थानी व्यापारी केंद्र मिळवणे. ही 3 उद्दिष्टे घेऊन अल्बकुर्क भारतात आलेला होता. जर विचारलेला आहे तर तुमच्याकडे हे आहे, ठीक आहे. मग आता तो भारतात आला. भारतात आल्यानंतर त्यांनी 1509 मध्ये भारतात आला, 1510 मध्ये गोवा शहर जिंकून घेतलं. त्यानंतर त्यांनी इतकी व्यापारी केंद्रे निर्माण केली पश्चिम किनारपट्टीवर. मग आता पुढे काय?
पुढे त्यांनी हे जे प्रदेश जिंकून घेतलेत, चौल, साष्टी, हे प्रदेश जिंकून घेतलेत त्यांनी, ठीक आहे. हे प्रदेश काय त्यांनी जिंकून घेतले. आता मुद्दा काय झाला की त्यानंतर इथं यांनी एक कार्टज या हिंदी महासागरात व्यापार करण्यासाठी इकडे या भागाला, ठीक आहे, या भागात हा जो समुद्र होता त्या समुद्रात व्यापारासाठी अरबी आणि हिंदी महासागर, हा जो अरबी आणि हिंदी महासागर आहे, ठीक आहे, अरबी महासागर आणि इकडे बघा हा हिंदी महासागर. तर यांनी काय केलं, हा जो पूर्ण समुद्री मार्ग आहे, समुद्री व्यापारी मार्ग आहे, त्या समुद्री व्यापारी मार्गावर जर आशियातील व्यापाऱ्यांना व्यापार करायचा आहे, कारण याच्यावर मक्तेदारी कोणाची, या व्यापारी मार्गावर पोर्तुगीजांची. म्हणजे इथं पोर्तुगीजांचा आरमार आहे. त्यांनी इथं मधात काय केलं की एक रिव्हेन्यू म्हणजे एक आपण म्हणू की त्यांनी एक एका प्रकारे एक असं केंद्र स्थापन केलं समुद्रात की जिथून प्रत्येक जहाज जे आहे येणारं आणि जाणारं, या समुद्री मार्गातून येणारं आणि जाणारं, या जहाजाकडून कर घेतला जायचा, ठीक आहे. मग इथंच त्यांचं आरमार सुद्धा होतं, या समुद्री मार्गात आरमार सुद्धा पोर्तुगीजांचं. तर व्यापारी जे होते आशियातील त्यांना त्यांनी कार्टस देणं सुरू केले. कार्टस जे आहेत ते देणं सुरू केले. हे कार्टस म्हणजे काय, हे होते लेटर ऑफ प्रोटेक्शन, ठीक आहे, संरक्षण पत्र होते, एका प्रकारचे काय संरक्षण पत्र होते. कशासाठी, तुम्हाला हा जो समुद्री मार्ग आहे, व्यापारी समुद्री मार्ग, ज्याच्यावर सध्या व्यापारी मक्तेदारी आहे कोणाची, पोर्तुगीजांची, त्या व्यापारी समुद्री मार्गातून आशियातील व्यापाऱ्यांना जर व्यापार करायचा असेल तर पोर्तुगीज आरमाराकडून संरक्षणासाठी तुम्हाला कार्टस घ्यावे लागतील, ठीक आहे, म्हणजे लेटर ऑफ प्रोटेक्शन घ्यावे लागते, त्यासाठी पैसा मोजावा लागेल, ठीक आहे, ते लेटर ऑफ प्रोटेक्शन घ्यावे लागतील. ज्या व्यापाऱ्यांकडे, ज्या आशियातील व्यापाऱ्यांकडे हे लेटर ऑफ प्रोटेक्शन म्हणजे कार्टस असतील त्यांना या समुद्री मार्गातून, हा जो समुद्री मार्ग आहे या समुद्री मार्गातून, व्यापारी समुद्री मार्गातून त्यांना व्यापार करता येईल. त्यांना पोर्तुगीज आरमार जे आहे ते कुठल्याच प्रकारचं नुकसान करणार नाही, त्यांच्यावर हल्ले करणार नाही. ज्यांच्याकडे कार्टस नाहीत त्यांना या भागातून व्यापार करता येणार नाही, त्यांना त्यांच्यावर काय होईल, हल्ले होतील, है की नाही, त्यांच्या व्यापारी जहाजांवर हल्ले होतील, त्यांचा माल जप्त करून घेतला जाईल, है ना. तर तुम्हाला संरक्षणासाठी, पोर्तुगीज आरमाराकडून संरक्षणासाठी या समुद्री मार्गावर व्यापार करण्यासाठी कार्टस घ्यावे लागतील. हे कुणी, या कोणाच्या काळात झालं, हे हा अल्बकुर्क जो होता याच्या काळात हे कार्टस जे आहेत हे पोर्तुगीज सत्तेने सगळ्या एशियन व्यापाऱ्यांना म्हणजे आशियातील व्यापाऱ्यांना द्यायला सुरुवात केली. तर यांनी काय केलं, यांनी महत्वाच्या गोष्टी काय, तर एक तर गोवा जिंकून घेतला, ही 3 उद्दिष्टे साध्य केली, महत्वाची उद्दिष्टे. त्यानंतर त्यांनी भरपूर व्यापार वाढवला. तर बघा, पूर्वेकडेही त्यांनी हुगळी, चिलगाव इकडे व्यापारी केंद्रे स्थापन केली, पश्चिमेकडे त्यांनी इतकी व्यापारी केंद्रे जी आहेत, याच्या व्यतिरिक्त आणखी व्यापारी केंद्रे आहेत. कोचीन त्यांच्याकडे होतं, कन्नौर त्यांच्याकडे होतं, त्यानंतर कालिकत होतं, गोवा, दीव, दमण, चौल, साष्टी ही सगळी व्यापारी केंद्रे अल्बकुर्क याच्या काळात भरपूर व्यापारी केंद्रे जी आहेत त्यांनी पूर्व आणि पश्चिमेकडे निर्माण केली. कुणी, पोर्तुगीजांनी. म्हणून सगळ्यात महत्वाचा गव्हर्नर जनरल जर कुणी असेल पोर्तुगीजांच्या काळातील, तर तो पोर्तुगीजांचा सगळ्यात महत्वाचा गव्हर्नर जनरल म्हणजे अल्फान्सो डी अल्बकुर्क, अल्फान्सो डी अल्बकुर्क, है ना. हा झाला त्याचा प्रवास. त्याच्यानंतर आता जितकी गव्हर्नर आली ती इतकी महत्वाची नाही, त्यांनी हाच कारभार जो आहे तो पुढे चालवत नेला. म्हणजे त्यांनी काही ऍडिशन्स केल्या नाही, त्यांनी काही महत्वाचे बदल घडवून आणले नाहीत किंवा त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी केल्या नाहीत. त्यांनी हे जे व्यापारी केंद्र होती, ही व्यापारी केंद्र फक्त चालवण्याचं कार्य केलं. यात फक्त एक गव्हर्नर होता, निनो द कुन्हा. यांनी काय केलं, तर 1530 मध्ये राजधानी कोचीनहून गोव्याला हलवली. बघा, निनो द कुन्हा हा एक गव्हर्नर, आणखी या 2 महत्वाच्या गव्हर्नर पैकी एक गव्हर्नर ज्यांनी निर्णय घेतले की निनो द कुन्हा या गव्हर्नरनी काय केलं, 1529 ते 38 पर्यंत हा गव्हर्नर होता, पोर्तुगीज गव्हर्नर होता भारतात. तर त्यांनी 1530 मध्ये
त्यांची जी राजधानी होती ती आतापर्यंत कोचीन होती, तर त्यांनी ती कोचीन कशाला नेली, गोव्याला नेली, म्हणजे केंद्रस्थानी नेली. आणि शेवटपर्यंत आपल्याला माहित आहे 1961 पर्यंत जोपर्यंत पोर्तुगीज भारतातून गेले नाही तोपर्यंत गोवा ही त्यांची राजधानी होती. ती गोवा, दीव आणि दमण ही 3 केंद्रे त्यांच्या अधिपत्याखालीच होती जोपर्यंत ते भारतातून गेले नाही, स्वातंत्र्यानंतरही, आहे. आणि 1534 मध्ये यांनीच काय केलं, गुजरातच्या बहादूर शाह जफरकडून दीव, साष्टी ही 2 केंद्रे पुन्हा आणि वसई हे नवीन केंद्र जिंकून घेतलं त्यांनी. काय, वसई हे नवीन केंद्र जिंकून घेतलं. ठीक आहे, दीव, साष्टी ही पुन्हा आणि वसई हे केंद्र हे पुन्हा बहादूर शाहकडून, कुणाकडून, गुजरातच्या बहादूर शाहकडून त्यांनी जिंकून घेतलं. ठीक आहे, आता वसई सुद्धा हे केंद्र इकडं यांच्याकडे होतं. वसई सुद्धा इथं लिहिलं तरी चालेल तुम्ही की वसई हे सुद्धा सुरुवातीला कोणाकडे होतं, यांच्याचकडे होतं. पुढे वसई कोणी जिंकून घेतलं, तर वसई आणि साष्टी ही मराठ्यांनी जिंकून घेतली पुढे. ठीक आहे, साष्टी आणि वसई पोर्तुगीजांकडून कोणी जिंकून घेतली, येणाऱ्या पुढच्या काळात, तर ती मराठ्यांनी जिंकून घेतली. तर निनोदी कुन्हा यांनी ही 2 महत्वाच्या गोष्टी केल्या. एक, त्यांनी राजधानी जी आहे ती गोव्याला हलवली. तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोचीनहून राजधानी गोव्याला कोणी हलवली, तर निनोदी कुन्हा नावाचा हा गव्हर्नर होता 1529 ते 1538च्या दरम्यान, है ना. आणि त्याचं दुसरं काम काय, तर गुजरातच्या बहादूर शाहकडून त्यांनी नवीन वसई, साष्टी आणि दीव ही 3 केंद्रे जी आहे ती जिंकून घेतली. ठीक आहे, हे 3 केंद्रे जी आहे ती जिंकून घेतली. हा झाला पोर्तुगीजांचा इथपर्यंतचा प्रवास. मग त्यांनी 1498 मध्ये ज्यावेळेस पहिलं पाऊल ठेवलं तेव्हापासून त्यांनी जितक्या वेगाने त्यांचा व्यापार पश्चिम किनारपट्टीवर वाढवला, व्यापार आणि सत्ता पश्चिम किनारपट्टीवर वाढवली. पूर्वेकडे त्यांनी जास्त भर दिला नाही, पूर्वेकडे जास्त लक्ष दिलं नाही, पण पूर्वेकडेही त्यांनी काय केला, व्यापार केला. पूर्वेकडे बघा त्यांची सेंट थोम, हुगळी, चितगाव आता सध्या बांगलादेशमध्ये आहे, बरोबर. हुगळी पश्चिम बंगालमध्ये आहे, हे मद्रास जवळ आहे, सेंट थॉम, आहे. तर ही पूर्व किनारपट्टीवरील काही महत्वाची व्यापारी केंद्रे त्यांची पश्चिम किनारपट्टीवर जास्तीत जास्त व्यापारी केंद्रे होती आणि त्यांनी शेवटपर्यंत पश्चिम किनारपट्टीवरचा व्यापार जो आहे तो सुरू ठेवला. ती केंद्रे त्यांच्या हातात होती. हे सगळं झाल्यानंतर 16व्या शतकाच्या शेवटी 16वं शतक, आता हे भारतात यायला कधी सुरुवात झाली, तर 15व्या शतकाच्या शेवटी 1498 मध्ये भारतात आले. पूर्ण 15वं जे शतक होतं, 16वं जे शतक होतं, आहे की नाही, तर 15व्या शतकाचा शेवट झाला, 16व्या शतकाची सुरुवात झाली. सुरुवातीला जसं की 16व्या शतकाच्या सुरुवातीला अल्बकुर्क, फ्रान्सिस्को डी अल्मिडा हे पहिले दुसरे गव्हर्नर म्हणून भारतात आले. त्यांनी जितक्या वेगाने हा व्यापार वाढवला, 16व्या शतकाच्या मध्यापर्यंत हा व्यापार भरपूर प्रमाणात वाढलेला पोर्तुगीजांचा. पण हे एकटे होते का इकडे येण्याच्या प्रयत्नात, नाही. यांच्या मागं स्पेन होता, यांच्या मागं डच होते, ब्रिटन होता, बरोबर आहे, ब्रिटिश होते, म्हणजे इंग्लंड होता, फ्रान्स होते. याही युरोपीय महासत्ता नाही म्हणायचं ना, युरोपीय सत्ता ज्या होत्या त्या तिकडून येत होत्या, बरोबर आहे. यांचे प्रयत्न चालूच होते. हे थंड बसतात बसलेले होते का, नाही. म्हणून जितक्या वेगाने पोर्तुगीज भारतात आलेत आणि जितक्या लवकर त्यांनी इथं व्यापारी केंद्रे स्थापन केली, व्यापारी मक्तेदारी निर्माण केली, तितक्याच वेगाने ऱ्हास सुद्धा झाला. त्याची कित्येक कारण जे आहेत ती देता येतील. जसं मी तुम्हाला म्हटलं की पोर्तुगीज राजघराण्याची मक्तेदारी, पोर्तुगीजांचा व्यापार जो होता ही राजघराण्याची मक्तेदारी, हे त्या ऱ्हासांच्या कारणांपैकी एक ऱ्हास इथं त्या कारणांपैकी एक कारण इथं त्यांची चूक झाली. व्यापार करायचा तर तो व्यापाऱ्यांना मुक्तपणे करू दिला पाहिजे, तेव्हा तो व्यापार नफ्याचा जास्त होतो. राजघराण्याचं नियंत्रण म्हटल्यानंतर व्यापारी जे आहेत त्यांना व्यापार करायला काय, राजघराण्यातील जे नियम आहेत, राजाचे जे नियम आहेत, त्या नियमांना वेळोवेळी काटेकोरपणे पालन करत त्यांनी व्यापार करावा. म्हणजे व्यापार करत असताना कित्येक बंधने, आणि ही बंधने तुम्हाला मुक्तपणे व्यापार करू देत नाहीत. ही पहिली चूक झाली त्यांची. त्यानंतर आणखी भरपूर चुका झाल्यात, पाहू आपण. त्यांचा ऱ्हास जो आहे त्या ऱ्हासात 3 महत्वाच्या घटना ज्या आहेत त्या दिसतात. म्हणजे त्यांच्याकडे एक तर व्यापारी केंद्र जी होती, त्या व्यापारी केंद्रांपैकी त्यांना व्यापारी केंद्र गमवावी लागली. 1631 मध्ये कासिम खान हा जो मुघल सरदार होता यांनी हुगळी जिंकून घेतलं, हुगळी हातातून गेलं. कधी, 1631 मध्ये हुगळी, पश्चिम बंगाल मधलं हुगळी हे हातातून गेलं. चला, हा झाला धिंगाणा सुरू.
ऱ्हास कसा सुरू झाला तर ऱ्हास बघा 1631 मध्ये सुरुवातीला पहिले 16व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटन हे भारतात आले, त्यांच्या पाठोपाठ फ्रान्स. ह्या ज्या येणाऱ्या सत्ता होत्या, येणाऱ्या व्यापारी प्रबळ सत्ता होत्या, ह्या भारतात आल्या. यांनी पोर्तुगीजांच्या सत्तेला काय केलं, यांनी पोर्तुगीजाच्या सत्तेशी संघर्ष सुरू केला, पोर्तुगीजांशी संघर्ष सुरू झाला. सुरुवात इथून ऱ्हासाची. मग भारतात काय घटना घडत गेल्या तर 1631 मध्ये 1631 मध्ये आता हे 17वें शतक सुरू झालं. 16व्या शतकाच्या शेवटी म्हणजे 1500च्या शेवटी ह्यांचा ऱ्हास सुरू झाला. 16व्या शतकाच्या शेवटी 17व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश, डच आणि फ्रान्स ह्या तीन महत्वाच्या सत्ता, पोर्तुगीज आणि स्पेन यांचा जो व्यापार होता याला काय चॅलेंज करायला ह्या भारतात आल्या. त्यानंतर 1631 मध्ये कासिम खाननी हुगडी हे जे पूर्वेकडील महत्वाचं व्यापारी केंद्र होतं पहिले ते जिंकून घेतलं. हा कासिम खान हा मुघल सरदार होता. ठीक आहे. दुसरी घटना काय घडली, इकडे त्यांचा संघर्ष जो आहे पोर्तुगीजांचा संघर्ष युरोपमधून आलेल्या ज्या सत्ता होत्या त्यांच्याशी सुरूच होता. आपल्याला माहिती आहे 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्यानंतर त्यांच्याकडून कित्येक लोक जी आहेत ती भारतात आली, व्यापारी सवलती मिळवल्या, त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं. बरोबर आहे. आता मुद्दा काय की ते इथं व्यापार करण्यासाठी सवलती घेऊन राहिले, ते व्यापार करून राहिले. त्यांनी समुद्रातील ही जी मक्तेदारी होती पोर्तुगीजांची ही मोडत काढली. या समुद्री मार्गावर जी व्यापारी मक्तेदारी होती ती मोडत काढली. त्यांनी भारतात प्रवेश केला आणि इथं धीरे धीरे व्यापारी केंद्र जी आहेत ते प्रस्थापित करायला सुरुवात केली. फक्त हे किनारपट्टीवर न राहता ह्या सत्ता भारताच्या मध्यावर आल्या, भारतात आल्यात, पूर्वेकडे आहे ना, उत्तरेकडे, दक्षिणेकडे, मध्यस्थानी ह्या सत्ता ज्या आहेत ह्या भारतात प्रवास करत त्यांनी व्यापारी मक्तेदारी मिळवायला सुरुवात केली. इतर हे झालं पहिलं. दुसरं 1631 मध्ये कासिम खानने उघडी जिंकून घेतलं, एक पूर्वेकडील महत्वाचं व्यापारी केंद्र त्यांच्या हातून गेलं. 1661 मध्ये पोर्तुगालच्या राजाने काय केलं, बॉम्बे नावाचं जे, बॉम्बे म्हणजे आजचं मुंबई, हे बेट होतं, हे बेट आहे अजून एक. तर हे जे बेट आहे जे पोर्तुगीजांकडे होतं, बरोबर आहे, कारण ते याच पश्चिमेकडच्या किनारपट्टीवर येतं, मग हे अरबी समुद्रात. मग त्यांनी हा जो हे जे शहर होतं बॉम्बे, हे शहर भेट दिलं पोर्तुगीजांनी. कोणाला? इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा, इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा. याला काय आंदन म्हणून मुंबई हे शहर, त्यावेळेस बॉम्बे हे बेट जे आहे ते आंदन म्हणून पोर्तुगालच्या राजाने कोणाला दिलं? इंग्लंडचा राजा होता चार्ल्स दुसरा याला दिलं आंदन म्हणून लग्नात. का तर हा जो पोर्तुगालचा राजा होता याची जी बहीण होती तिचा विवाह, तिचं लग्न कुणाशी झालं होतं? इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा. म्हणून त्यांनी आंदन म्हणून बॉम्बे हे बेट जे आहे हे 1661 मध्ये कोणाला दिलं? इंग्रजांना, ब्रिटिशांना. बरोबर आहे. आता हे किती मोठं व्यापारी केंद्र होतं हे आपल्याला आज माहित आहे. हे त्यानंतर इंग्रजांना त्याचा किती फायदा झाला हे आपल्याला माहित आहे. त्याच चार्ल्स दुसरा याच्या स्वागतासाठी तिथं ते गेटवे ऑफ इंडिया जे आहे ना, गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती कशासाठी करण्यात आली? तर त्याच्या स्वागतासाठी. त्याला त्या गेटवे ऑफ इंडियातूनच प्रवेश दिला गेला बॉम्बे या बेटात. म्हणजे भारतात ज्यावेळेस तो आला तर तो बॉम्बे या बेटावर आला आणि तिथं गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली, त्यातून त्याला प्रवेश दिला गेला. बरोबर आहे. चार्ल्स दुसरा 1739 मध्ये पुढे. आता यांच्याकडे 1739 येईपर्यंत यांच्याकडची कित्येक व्यापारी केंद्रे जी आहे ही यांच्या हातून गेलेली. आणि 1739 मध्ये पुढे मराठ्यांनी काय केलं? साष्टी आणि वसई हे सुद्धा पोर्तुगीजांकडून काढून घेतलं. शेवटी पोर्तुगीजांकडे काय राहिलं माहित आहे? गोवा, दीव, दमण. बस 1961 पर्यंत हे भारतात होते. स्वातंत्र्यानंतरही 1961 पर्यंत पोर्तुगीज भारतात होते. गोवा, दीव, दमण या तीन ठिकाणी हे तीन व्यापारी केंद्र यांच्या आधिपत्याखाली किंवा यांच्या हाताखाली शेवटपर्यंत राहिले. गोवा यांच्याकडेच राहिलं, दीव यांच्याकडेच राहिलं, दमण यांच्याकडेच राहिलं. ठीक आहे. ही शेवटपर्यंत राहिली 1961 पर्यंत, जोपर्यंत हे पोर्तुगीज भारतातून गेले नाहीत तोपर्यंत. आता मुद्दा काय येतो, यांचा जो ऱ्हास झाला
हा ऱ्हास जो आहे हा का झाला, तर याची काही कारणे दिली. ठीक आहे, याची काही कारणे आहेत. याची कारणे काय, तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं की पोर्तुगीज राजाची राजघराण्याची मक्तेदारी, व्यापारी मक्तेदारी बनवणे, हे पहिलं कारण. दुसरं कारण काय सांगता येईल, तर बघा, आता ज्या गोष्टीकडे इंग्रजांनी लक्ष दिलं नाही, ज्या गोष्टी इंग्रजांनी स्वतःहून हस्तक्षेप कधीच केला नाही, का केला नाही माहित आहे, कारण पुढच्याला जर ठेस लागली असेल ना, तर मागचा हा सावध होतो. पोर्तुगीजांना ज्या गोष्टीमुळे ठेस लागली, त्या सगळ्या गोष्टी इंग्रजांनी पुढे त्यांची सत्ता प्रस्थापित करत असताना त्या सगळ्या चुका टाळल्यात इंग्रजांनी, त्या चुका कधीच नाही केल्या. कारण पुढे आलेले पोर्तुगीज जे होते ते त्यांचा ऱ्हास कसा झाला याचा अभ्यास त्यांनी केलाच. मग त्यांचा ऱ्हास जो झाला, हा ऱ्हास जो आहे ह्यानी त्यांना इंग्रजांना भरपूर काही शिकवलं, आणि हे जे शिकवलं याचा फायदा बा काय, तर पोर्तुगीजांच्या ऱ्हासाची कारणे. ठीक आहे, त्यांचा जो ऱ्हास झाला या ऱ्हासाची कारणे जी आहेत ती काही देता येतात, काही महत्वाची कारणे जी आहेत ती देता येतात. एक, पहिलं, व्यापार हा राजघराण्याची मक्तेदारी, हे पहिलं कारण. पहिलं कारण काय, व्यापार जो होता यांचा हा ही राजघराण्याची मक्तेदारी. राजघराण्याची मक्तेदारी म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मुक्त व्यापार करता येत नाही. राजघराण्याची किंवा राज्याचे जे नियम आहेत त्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागतं, त्यामुळे यांना मुक्त व्यापार करणं शक्य झालं नाही. त्यामुळे व्यापार जो आहे तो पाहिजे त्या प्रमाणात वाढवणं शक्य झालं नाही, पहिलं. दुसरं, यांनी भारतात जी आहे ही धार्मिक असहिष्णुता दाखवली. ठीक आहे, भारतात धार्मिक असहिष्णुता दाखवली म्हणजे भारताच्या धार्मिक बाबीमध्ये अवाजवी हस्तक्षेप केला. आवश्यकता नसताना, कोणीही बोलवलं नसताना सल्ला द्यायला जायचं का नाही. आपल्याला माहित आहे, आपल्याला लोक काय म्हणतात की विचारत नाही तोपर्यंत सल्ला देऊ नको. काही शून्य माणसाने हेच विचारलं, जोपर्यंत पुढचा येऊन विचारत नाही तोपर्यंत सल्ला देऊ नका, फुकट तोंडाची वाफ वाया घालवू नका, काहीच आवश्यकता नाही, आहे की नाही. त्यांनी तेच केलं. जिथं आवश्यकता नाही, धार्मिक बाबी ज्या अशा बाबी होत्या, रूढी परंपरा, कित्येक वर्षापासून, हजारो वर्षापासून चालत आलेल्या धार्मिक परंपरा, ह्या धार्मिक परंपरेत, ह्या धार्मिक बाबीत यांनी असहिष्णुता दाखवली, तिथं यांनी अवाजवी हस्तक्षेप केला. याच्यामुळं काय झालं, तर त्यावेळेस भारतातील जे राजे होते इतर, ह्या संपूर्ण प्रदेशात, संपूर्ण भारतात हे जे महत्वाचे आणि प्रबळ राजे होते, ज्यांच्यासमोर यांचा निभाव किंवा टिकावं लागणं शक्य नव्हतं, त्या राजांचा रोष यांनी ओळखून घेतला. का, तर त्यांच्या धार्मिक बाबीत ढवळाढवळ केली म्हणून. ठीक आहे, पुढे यांनी आणखी एक बाब जी आहे ती फार भयंकर केली, की मुस्लिम जे होते त्यांचा यांनी छळ जो आहे तो जास्तीत जास्त घडून आलाय. पोर्तुगीजांनी मुस्लिमांचा छळ भरपूर घडून आणला. ठीक आहे, तर धार्मिक असहिष्णुता हे दुसरं कारण. तिसरं काय, तर यांच्याकडे, तिसरं म्हणजे पोर्तुगालची दुर्बळ अर्थव्यवस्था. ठीक आहे, पोर्तुगालची स्वतःची अर्थव्यवस्था जी होती की नाही ती फार दुर्बळ होती, आणि त्यातल्या त्यात कमी लोकसंख्या, यांची लोकसंख्या जी आहे ती फार कमी होती. मग याच्यामुळं काय झालं, एक, की लोकसंख्या कमी असल्यामुळं पोर्तुगीजांना इथला भारतातील व्यापार जो आहे तो सांभाळण्यासाठी किंवा भारतातील व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या मानव संसाधनांची आवश्यकता होती, आहे की नाही, जी त्यांना, ज्या लोकांची आवश्यकता होती, ज्या कामगारांची आवश्यकता होती, जितकी फोर्स त्यांना पाहिजे होती तितकी फोर्स त्यांना इथे मिळाली नाही. बरोबर आहे, त्यांना तिकडून आणणंही शक्य नव्हतं, कारण पहिलीच लोकसंख्या जी आहे ती कमी. मग यांच्याकडे इथं इथला कारभार पाहण्यासाठी लोकांची कमतरता. बरोबर आहे. पुढे दुसरं महत्वाचं म्हणजे दुर्बळ अर्थव्यवस्था. दुर्बळ अर्थव्यवस्था, तर इथला व्यापार जो आहे, इथल्या व्यापाराला जे आर्थिक सहाय्य पाहिजे 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 तसं आर्थिक सहाय्य इथल्या व्यापाराला देता आलं नाही. पोर्तुगाल मधून इथपर्यंत येण्याचा प्रवास, इथून पुढे जाण्याचा प्रवास, इथं जे आर्थिक नुकसान होत होतं
ते आर्थिक नुकसान यांच्या अर्थव्यवस्थेने सहनच केलं नाही, बरोबर आहे. यांची अर्थव्यवस्था तितकी जी आहे प्रबळ नव्हती, दुर्बळ अर्थव्यवस्था होती युरोपमध्ये पोर्तुगीजांची. तर त्यामुळे इथं यांना हा व्यापार जो आहे तो टिकवणं कठीण झाला, बरोबर आहे. इथं व्यापार होत होता त्यांचा, पण इथला व्यापार जो होत होता त्याच्यावर मक्तेदारी कुणाची? राजघराण्याची. मग राजघराण्याची मक्तेदारी असताना एकूण अर्थव्यवस्था जी आहे ती दुर्बळ राहील, कारण सगळी सत्ता केंद्रित कोणाच्या हातात? राजघराण्याच्या हातात. सगळ्यात प्रबळ कोण? राजघराणं. इतर व्यापारी काय? ते दुर्बळ, त्यांची अर्थव्यवस्था काय? दुर्बळ. मग ते इथं व्यापार करतील कसा? आणि फक्त राजघराण्याचा व्यापार करायचा म्हटला तर राजघराण्याजवळ एक आणखी समस्या होती, लोकसंख्येची. की लोकांची कमतरता, काम करणाऱ्या लोकांची कमतरता है ना. तर पहिलं काय? व्यापार, राजघराण्याची मक्तेदारी. पहिलं कारण ऱ्हासाचं. दुसरं धार्मिक असहिष्णुता यांनी दाखवली धर्माच्या. आता पुढे तुम्ही जर पाहिलं तर ब्रिटिशांनी इथं हे लक्ष दिलं की भारतीयांच्या धर्मात ढवळाढवळ करू नका. त्यांनी स्वतःहून कधीच हात लावला नाही, घेणच नाही, है की नाही. कारण ह्या धार्मिक परंपरा आहेत, रूढीवादी परंपरा आहे, जुन्या पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत. काही चुकीच्या होत्याही, ज्या पुढे इंग्रजांनी बंदही केल्या, पण त्याच्यासाठी मागणी भारतीयांनी केल्याशिवाय त्यांनी बंद केल्या नाही, स्वतःहून त्यांनी बंद केल्या नाही. जसं सती प्रथा, जोपर्यंत राजाराम मोहन रॉय समोर आले नाहीत, विवाह, बालविवाह बंदी, सती प्रथा, जोपर्यंत राजाराम मोहन रॉय सारखी समाज सुधारक समोर आली नाही, भारताच्या जनतेकडून त्याची मागणी झाली नाही, भारताच्या एका तबक्याकडून मागणी झाली नाही, तोपर्यंत इंग्रजांनी या सुधारणा घडून आणल्या नाही. त्याच्यासाठी ना कुठलं विधेयक, ना कुठला कायदा, ना काही नाही, काहीच नाही. पोर्तुगीजांनी या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. नाही, हेच पोर्तुगीजांकडून ते शिकले होते. पोर्तुगीजांनी अनावश्यक ढवळाढवळ केली, आवश्यकता नसताना ढवळाढवळ जी आहे ती त्यांनी केली, बरोबर आहे. हा मुद्दा जो आहे हा मुद्दा महत्वाचा. पोर्तुगालची दुर्बळ अर्थव्यवस्था आणि कमी लोकसंख्या हे एक त्यातल्या त्यात जे आहे महत्वाचं कारण. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा हे चौथं आणि शेवटचं, एक अकार्यक्षम कार्यव्यवस्था. शिस्तीचा अभाव. इथं हा जो कारभार यांनी चालवलेला, ही कार्यव्यवस्था कशी होती? अकार्यक्षम है ना. ही इतकी इफेक्टिव्ह नव्हती. अकार्यक्षम म्हणजे काय? इनइफेक्टिव्ह. ही इतकी इफेक्टिव्ह नव्हती, इतकी प्रभावशाळी कार्यव्यवस्था नव्हती, है की नाही. इथं जे कार्यव्यवस्था चालू होती, इथं जो व्यापार जो होता त्याच्यावर नियंत्रण सुरू होतं, तर ते नियंत्रण इतकं कार्यक्षम नव्हतं, है ना. ते अकार्यक्षम होतं. आणि दुसरं म्हणजे शिस्तीचा अभाव. इथं जे काही लोक काम करत होते इथं, जे आरमार त्यांचं होतं, किंवा जे व्यापारी इथं होते, जे व्यापार करत होते, व्यापारावर नियंत्रण करणारी जी लोक होती, भारतातील गव्हर्नर होते, उच्च पदस्थ अधिकारी होते पोर्तुगीजांचे, यांच्यात शिस्तीचा अभाव जो आहे तो प्रामुख्याने दिसून आला. या ही शिस्त त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांचा भारतात जो आहे तो ऱ्हास झाला. त्यांचा भारतात काय झाला? ऱ्हास झाला. ही चार प्रामुख्याने त्यांच्या ऱ्हासाची कारणे जी आहेत ती देता येतात. ही चार प्रमुख कारणे जी आहेत ती ऱ्हासाची देता येतात. अलग लक्षात. तर अशा प्रकारे पोर्तुगीजांचा ऱ्हास जो आहे तो भारतात घडून आला. पण आता ह्या पोर्तुगीज सत्तेचे भारतावर काही परिणाम सुद्धा झाले. पोर्तुगीजांनी काही गोष्टी भारताला दिल्या सुद्धा, आहे नाही. पोर्तुगीज सत्तेचे भारतावरील परिणाम जे आहे हे आता तुम्ही याची नोंद करा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. भारतावरील परिणाम काय? पोर्तुगीज सत्तेचे भारतावरील परिणाम. पोर्तुगीज सत्तेचा भारतावरील पहिला परिणाम मी सांगतो मला काय झाला. तर यांनी भारतात तंबाखूची लागवड केली. ठीक आहे. तंबाखूची लागवड कुणी केली भारतात? पोर्तुगीजांनी. पोर्तुगीजांनी तंबाखूची लागवड भारतात केली. म्हणजे तंबाखू भारतात पुन्हा आणला पोर्तुगीजांनी. यांनी या इथं पोर्तुगीजांनी
तंबाखूची लागवड भारतात सुरू केली, तंबाखूचं उत्पादन भारतात सुरू केलं, तंबाखूचं उत्पादन भारतात सुरू केलं. दुसरं काम काय सुरू केलं यांनी? दुसरं यांनी काय केलं, जिथं जिथं यांची व्यापारी केंद्र होती तिथं तिथं यांनी कॅथलिक धर्माचा प्रसार केला, कॅथलिक धर्माचा प्रसार केला. ठीक आहे, हे तर समजा महत्वाचं नाहीये. कॅथलिक धर्माचा प्रसार हा प्रत्येकानेच केला, प्रत्येक युरोपीय सत्तेने इथं हे काम केलंच आहे. त्यांनी मिशनरी स्थापन केल्या, त्यांनी धर्माचा प्रचार केला. तो प्रत्येकाला अधिकार आहे आपापल्या धर्माचा प्रसार करण्याचा, प्रत्येकाने केला. ठीक आहे, तर इथे यांनी सगळ्यात महत्वाचं काय, तंबाखूची लागवड कोणी केली? तर तंबाखूची लागवड भारतात पोर्तुगीजांनी केली. दुसरं, भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस कोणी निर्माण केली? पोर्तुगीजांनी. बघा, 1556 मध्ये गोवा येथे. कधी? इसवी सन 1556 मध्ये. ठीक आहे, इसवी सन 1556 मध्ये गोव्यात पहिली प्रिंटिंग प्रेस सुरू केली. काय सुरू केली? प्रिंटिंग प्रेस सुरू केली. हे महत्वाचं ना, कारण आता इथं लक्षात ठेवा, इथं तुम्हाला या बाबीवर प्रश्न विचारलेला जाणं शक्य आहे. म्हणजे जी महत्वाची विधाने दिली जाऊ शकतात पोर्तुगीजांच्या भारतावरील परिणामाबद्दल, तर त्यात तंबाखूची लागवड करणे, पहिली प्रिंटिंग प्रेस जी आहे भारतात ती सुरू करणे. पहिली प्रिंटिंग प्रेस पोर्तुगीजांनी कुठं सुरू केली? तर गोव्यात. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. अभ्यास करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्वतःच प्रश्न जे आहेत ते विचारले पाहिजे. आपण जी माहिती वाचतो त्या माहितीवर वेगवेगळ्या पद्धतीने आपणच प्रश्न जे आहेत ते विचारले पाहिजे. त्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तो प्रबळ होतो, त्यामुळे तुमचा अभ्यास प्रबळ होतो. आणि तुम्हाला एक गोष्ट जी आहे ती लक्षात येते की तुम्हाला एखाद्या मुद्द्यावर किती प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. तर संभाव्य प्रश्न जे आहेत त्या संभाव्य प्रश्नांकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की संभाव्य प्रश्न किती विचारले जाऊ शकतात, कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात. तर पोर्तुगीजांनी भारतात तंबाखूची लागवड केली. दुसरं महत्वाचं काय, तर इसवी सन 1556 मध्ये त्यांनी गोव्यात पहिली प्रिंटिंग प्रेस सुरू केली. तर पोर्तुगीजांनी भारतात पहिली प्रिंटिंग प्रेस सुरू केली. कुठं सुरू केली? गोव्यात सुरू केली. कधी सुरू केली? 1556 मध्ये सुरू केली. दुसरं, पोर्तुगीजांनी भारतात कशाची लागवड केली? तंबाखूची लागवड केली. कशाची लागवड केली? तंबाखूची लागवड केली. ह्या काही महत्वाच्या ज्या घटना आहेत त्या पोर्तुगीजांच्या काळामध्ये झाल्या, आहे की नाही? त्या महत्वाच्या घटना ज्या आहेत त्या पोर्तुगीजांच्या काळामध्ये झाल्या. दुसरं, भारतातील जहाज बांधणी व्यापार धोक्यात आला. पश्चिम किनारपट्टीवर जो जहाज बांधणी व्यापार होता भारतात, तो पोर्तुगीज आल्यापासून तो धोक्यात आला की जहाज बांधणी करणे बंद. इथं पूर्णतः जहाज बांधणी करणे, भारतीय व्यापारी जे गुजरात मधले तिथं जहाज बांधणी व्हायची. हे जे पश्चिम किनारपट्टीवर काही अशी केंद्रे होती आहे की नाही, तर जिथं जहाज बांधणी व्यापार सुद्धा चालायचा, तर तो पूर्णतः त्यांना बंद करावा लागला पोर्तुगीज भारतात आल्यापासून. तर हे भारतावरील 4 महत्वाचे परिणाम सांगता येतील तुम्हाला पोर्तुगीजांच्या भारतात येण्याचे. एक, तंबाखूची लागवड त्यांनी केली. दुसरं, त्यांनी कॅथलिक धर्माचा प्रचार केला. यांच्यापासूनच इतर व्यापारी जे आहे युरोपातील भारतात आले, त्यांनाही हा धर्म प्रचार जो आहे हा सुचला, त्यांनीही धर्म प्रचार केला, जो अजूनही सुरूच आहे. इसवी सन 1556 मध्ये याच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्या की भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस कोणी सुरू केली? तर भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस पोर्तुगीजांनी सुरू केली. कुठं सुरू केली? गोव्यात सुरू केली. कधी सुरू केली? 1556 मध्ये सुरू केली. कधी सुरू केली? 1556 मध्ये सुरू केली. त्याची विधाने भारतात पोर्तुगीज सत्तेचा भारतावरील परिणाम या हेडखाली तुम्हाला जी विधाने प्रश्नात विचारली जाऊ शकतात त्या विधानांचा अशा पद्धतीने अभ्यास करावा लागेल तुम्हाला. बरोबर आहे. आता याच्यावर तुम्हाला असा प्रश्न असू शकतो की पोर्तुगीज सत्तेची भारतावरील परिणाम या संदर्भात खालील विधानांपैकी बरोबर किंवा चुकीचं विधान जे आहे ते निवडा. बरोबर आहे. तर मग तुम्हाला 3-4 विधाने दिलेली असतील, 3 किंवा 4 विधाने दिलेली असतील, तर तीनही विधाने बरोबर असू शकतील, तीनही विधाने चुकीची असू शकतील, किंवा 3 पैकी 2 विधाने बरोबर, 1 विधान चूक. तर तुम्हाला प्रश्नात चुकीचं विधान विचारलंय की बरोबर विधान विचारलंय त्याच्यावर अवलंबून असतं. तर तुम्हाला ती विधाने बरोबर की चुकीची हे ठरवण्यासाठी
तुम्हाला त्या परिणामांची जाणीव असणं आवश्यक आहे. ते परिणाम काय झाले हे माहित असणं आवश्यक आहे. तर अभ्यास करत असताना अशा पद्धतीने अभ्यास करा, प्रश्न निर्माण करा स्वतः आणि मग त्याची उत्तर सुद्धा स्वतः द्या. तुमचा अभ्यास जास्त प्रबळ होतो. तुम्हाला प्रश्न जे परीक्षेत येतात त्यांच्याशी संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. तो प्रश्न समजायलाही नाही आणि विधाने जी आहे त्यातून चुकीचं किंवा बरोबर विधान जे आहे ते ओळखायला सुद्धा. बरोबर आहे. तर आपला अभ्यास जो आहे तो ज्यावेळेस आपण वाचन करतोय त्यावेळेसच तो अभ्यास जो आहे तो परीक्षेच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून केला असला पाहिजे. प्रत्येक मुद्द्यावर स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय लावा, अन्यथा काहीही फायदा होणार नाही. अभ्यास करत राहाल तुम्ही, तुम्हाला असं वाटेल की मी वाचलंय पण त्याचं आकलन होणार नाही. आकलन फार महत्वाचं. तुम्ही नुसतं वाचन केल्यानं काहीच होत नाही. त्या वाचनातून आकलन, त्यातून तुम्ही काय काय मुद्दे जे आहेत ते घेतलेत स्वतः, त्यातून तुम्ही काय निष्कर्ष काढता हे महत्वाचं. आकलन ज्याला झालेलं असतं, एखाद्या घटनेचा निष्कर्ष किंवा एखाद्या मुद्द्याचा निष्कर्ष तो स्वतःही काढू शकतो, जो त्याच्या डोळ्यासमोर पुस्तकात छापलेला नाहीये. तो निष्कर्षही तो काढू शकतो, त्यालाही समजतं. तो विचारक्षम बनतो आणि विचारक्षम स्वतःला बनवावं लागेल तुम्हाला. वाचनातूनच हे शक्य आहे. त्या वाचनाच्या आकलनातूनच हे शक्य आहे. स्वतःला प्रश्न विचारूनच हे शक्य आहे. अन्यथा तुम्ही कधीही आकलन करू शकणार नाही. सिलेक्शनला वेळ कालावधी हा याच्यामुळे जास्त लागतो. कित्येक विद्यार्थी 4-5 वर्षानंतर सोडून देतात, शस्त्र टाकतात की मी इतक्या वेळेस वाचलंय. चुकतंय कुठं तर बेटा तू फक्त वाचलंय, त्याचं आकलन नाही झालं. आजही मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जाऊन बघा, पुण्यात जा. इथंच तुम्हाला वाटतं ना की एमपीएससीची तयारी करणारे जास्तीत जास्त सिलेक्ट होणारे विद्यार्थी दिसतात, तर तिथं जा, लायब्ररीत जा. लायब्ररी म्हणजे रिडिंग रूम मध्ये जा. तिथं वाचनालय रिडिंग रूम आहे, स्पेशली स्वतःची पुस्तक घेऊन विद्यार्थी बसले. हे 14-14 तास बसतात. त्याला विचार किती वर्ष झाली? 3, 4, 5. किती वेळेस पूर्व परीक्षा निघाला? कोणी म्हणे 1 वेळेस निघालं. काही सापडतील तुम्हाला 1ही वेळेस नाही निघालं. पूर्व परीक्षा जर निघत नाहीये, मुख्य परीक्षेपर्यंत जाल कधी? आणि वर्षातून काही 10 वेळेस एक्झाम होते का? 1 वेळेस होते. 3 वर्षातून नाही, 1.5 वर्षातून होते, कधी कधी 2-2 वर्षातून होते. वयोमर्यादा निघून जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला पहिले शोधणं आवश्यक आहे की पहिल्या प्रयत्नात, शेवट किंवा मग याच्या अगोदरच्या प्रयत्नात चुकलं कुठं, काय चुकलं. ज्या चुका झाल्यात त्या शोधणार नाही, त्या पुन्हा चुका करसाल, त्या चुका पुन्हा करसाल, पुन्हा परिणाम तेच जे याच्या अगोदर आहे. चुका शोधाव्या लागतात. चुका नाही शोधल्यात, सत्यानाश टळा. सत्यानाश टळा कशाचा? पैसा तो आपला नाही, आई वडिलाचा. वेळ ती आपलीच आहे, ती परत येत नाही. आहे ना? या दोन्ही गोष्टी सत्यानाश टळा. तुम्ही म्हणाल असं कसं आहे, हे मी जे वाचलं ज्ञान माझ्याकडे, अबे बेअक्कल माणसा, तुले जर त्या ज्ञानाचं आकलन झालं असतं, तू 4 वर्षापासून कोण बसेल असते? तुला एक परीक्षा नाही निघाली, त्याचं कारण हे आहे की तिथं आकलन नाही झालं. तू तू किती मार्गाने चालला? तू अंतर पाय, तू 10-10, 15-15 मार्गाने, तू एका मार्गाने गेला असशील, मला समजते की नाही. जागेचा अभाव, जागा जर जास्त असत्या सिलेक्शन झालं असतं. त्यावेळी तू 10-10, 15-15 मार्क, 5 मार्काच्या वर जर कोणाचं अंतर असेल ना, त्यांना विचार करावा. मागच्या कट ऑफ मध्ये 5 मार्कापेक्षा जास्त जर कोणाचं अंतर असेल, त्यांनी विचार करायचा की चुकलो कुठे, काय चुकलो. 1 मार्क, 2 मार्क ठीक आहे, 5 मार्काचं अंतर म्हणजे भरपूर. आपली चूक आहे. आता जागेचा अभाव नाही म्हणता येणार. एका मार्कावर 10-10, 20-20, 50-50, 100-100 विद्यार्थी रेंगाळत राहतात एका मार्गाच्या अंतर. हे लक्षात घ्या. तुम्ही मागं राहिले, त्या तुमच्या पुढे गेलेला जो आहे की नाही, त्यानं काहीतरी विशिष्ट केलं किंवा तो काहीतरी प्रमाणात तुमच्या पुढे अभ्यास करत असताना म्हणा किंवा पद्धती म्हणा त्याच्या
त्यात तो पुढे होता, तुम्ही तिथं चुकले कुठंतरी. तुम्ही चुका शोधत नाही ना. मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं काय, परीक्षा देऊन आला त्याला हे समजते बरं की 13 जमे या वर्षी तर जमेच ना, पण काऊन ना जमे हे विचारत नाही. अबे नाही होऊन राहिलं, काऊन नाही होऊन राहिलं. इतका कॉन्फिडंट आहेस की नाही तू, की तुला माहित आहे की या वर्षीच्या परीक्षेत आपला काही निकाल लागत नाही, हो आपली ऐशीच होणे आहे. मग ही होणे काय हे शोधून काढलं का कधी नाही. ते कोण शोधत बसणार आहे, तितका वेळ कोणाला आहे. डबल पुस्तक काढणं, डबल वाचणं सुरू. अबे वाचून वाचून किती वेळ वाचतील, पूर्ण पुस्तकही पाठ झालं ना. राज्यसेवा आणि त्या कंबाईन बी, ग्रुप बी, प्रश्न विचारायची पद्धत अशी आहे की नाही, तुला सरळ प्रश्न विचारतात का ते. तू आला, तुला सरळ प्रश्न विचारला का, किंवा भारतात पहिली प्रिंटिंग प्रेस कोणत्या शहरात सुरू झाली, मग ते कोणी उत्तर देते. तसं नाही, त्या प्रश्नात ते फिरवतील, त्यात तुला गुंतवतील, त्याची जिलेबी बनवतील, ठीक आहे. आणि ती जिलेबी तुला खाता नाही येणार, काऊन ती खाण्यासाठी काही अटी व नियम असतील, आणि त्या अटी व नियम तू पूर्ण करू शकत नाही, जिलेबी खाता येणार नाही. तो प्रश्न जो आहे तो सरळ विचारला गेले असते तर कित्येक विद्यार्थी जे आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं, आणि 1-2 वर्षाचं सिलेक्शन नक्की असते. तिथं पोहोचता पोहोचता आपल्याला 4-4, 5-5 वर्ष का लागतात हे शोधून काढावं लागेल तुम्हाला. पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जर अपयश आलं असेल, ज्या प्रयत्नात अपयश आलं, तुम्ही त्या प्रयत्नात झालेल्या चुका दुसऱ्या प्रयत्नात करू नका. तुमचा टप्पा सुधारेल, तुमची जी प्रोग्रेस आहे तुम्हाला दिसेल. दुसरं, तयारी करत असताना तुम्ही निव्वळ वाचन करा, पाठांतर करा, ते असे असे अंगात आल्यासारखे डुलत राहतात, पाठांतर करत राहतात, काही ते करत असताना तुम्ही टेस्ट देता का कधी, टेस्ट देता का डेली बेसिसवर म्हणा, वीकली बेसिसवर म्हणा, टेस्ट देता का नाही. चेक करायचंच नाही. मी जो अभ्यास करतोय तो अभ्यास, मी जे चॅप्टर वाचतोय ते चॅप्टर किती झालं, किती आकलन झालं, टेस्टच द्यायची नाही आपल्याला, काहीच घेणं नाही. टेस्ट देण्यात वेळ वाया जाते. ह्या लोकांचं जे टेस्ट देत नाही, सत्यानाश आहे. तुम्ही तयारी करणं बंद करा. आधी आत्ताच प्रायव्हेट सेक्टरला नोकरी घ्या. पुढच्या 3-4 वर्षात जोपर्यंत तुमचा नंबर लागत नाही तोपर्यंत 3-4 वर्षात तुम्ही प्रमोट होऊन कुठं कुठं पोहोचा, स्टेबल राहाल, आहे की नाही. हा, तिथं डोक्याला ताप जास्त आहे, मेहनत घ्यावी लागते, भरपूर काम करावं लागतं. पण आता तू टेस्टच सोडवत नाहीस, तुला टेस्ट देणं जीवावर येते, तुला वाटतं टेस्ट म्हणजे टाइमपास, किंवा सिलेक्शन नाही होत बाबा, बाकीचे आहेत बसलेले, तू कशा टाइमपास करतो. तू तयारी करता करता 4 वर्ष लागणार आहे. तू एका वर्षात तयारी करणार आहेस का, एका वर्षात सिलेबस जरी संपला तेव्हा संपत नाही ना, तुला 4 वाचा लागते, ती 4 वर्ष वाचा लागते, तेव्हा ती होते, कारण तू टेस्ट देत नाहीस. नुसती तयारी करून काही होत नाही. टेस्ट द्या, डेली बेसिसवर, रेग्युलर बेसिसवर टेस्ट द्या, चेक करत राहा मी कुठपर्यंत आलो, माझी तयारी कुठे झाली, किती झाली, काय झाली, ते तुम्ही चेक करत नाही, तुम्ही पाहत नाही, तोपर्यंत तुमचं काहीच होत नाही. सत्यानाश आहे सगळं, काही होणे आहे का, शक्यच नाही, है ना. या 2 गोष्टीकडे तरी तुम्ही प्रामाणिकपणे लक्ष द्या. वाचन करत असताना आकलन करा, माग पेपर दिला असेल, काय चुका झाल्या त्या शोधून काढा, टेस्ट द्या, मॉक टेस्ट द्या वेळेवर. या सगळ्या दिल्याशिवाय सिलेक्शन होणार नाही, है ना. कमी वेळेत सिलेक्शन पाहिजे तर ह्या गोष्टी कराव्या लागतील, त्यावेळेस शक्य होईल. अन्यथा तुम्हाला 4-5 वर्ष लागलीच म्हणून समजा. निश्चिंत राहायचं, बिलकुल बिंदास, टेन्शन नाही घ्यायचं पहिल्या 2-3 वर्षात. बिलकुल वॅकेशन हॉलिडे मस्त ट्रिप काढायच्या, दर हप्त्याला चालले आपले फिरायला, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. काही आवश्यकता आहे का टेन्शन घेण्याची, जर आपल्याला माहित आहे अरे 4-5 वर्ष लागतातच ना रे, मग आता पहिल्याच वर्षात कशाला टेन्शन घ्या लागते, बरोबर आहे की. मग फिरा मग बिंदास. आणि जर तुम्हाला लवकर सिलेक्शन पाहिजे तर ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या त्या गोष्टी करा, अन्यथा धिंगाणा नाही. ठीक आहे, चला भेटू मग आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या व्यापारी सत्तेला म्हणजे डचला घेऊ, आहे की नाही. डच आणि ब्रिटिश या दोघांना घेऊन येईल मी इथं. त्यांनी सत्ता कशी प्रस्थापित केली, ते आले कधी, त्यांनी व्यापारी केंद्रे स्थापन कशी केली, सत्ता कशी प्रस्थापित केली, आणि त्यांचा ऱ्हास कसा झाला, सत्यानाश कसा झाला. ठीक आहे, चला मग भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये.